आपल्यासोबत ह्या ठिकाणी माननीय मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब आहेत। आज रक्षाबंधन आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना या ठिकाणी आणले, परंतु ह्या ठिकाणी जे रक्षाबंधन आपण पाहत आहेत, नक्की या LIC वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया। इथे मोठी समस्या आहे। LIC त्याने सर्वांनी एक सावकार म्हणून नोटीस पाठवत आहेत, रिकामी करायच्या त्याने त्रास देत आहे, म्हणून ते 8-10 वर्षापासून ते LICचे सर्व रहिवासी आंदोलन करत आहे, पण अजून काही निष्पन्न झाला नाही। मध्ये मी म्हाड्यामधून एक त्यांच्या रिडेव्हलपमेंटसाठी ऑर्डर काढला होता, त्या विरोधामध्ये पण ते कोर्टामध्ये गेले। आता आमची लढत सुरू राहणार आहे। आज राखीचे दिन LICचे सर्व माझे महिला रहिवासी एकत्र होऊन 300 फीटची मोठी राखी माननीय पंतप्रधानचे नावावर काढली आहे। ते आम्ही प्रयत्न करू की हा त्यांचा विषय केंद्र परत जावा। 2 वेळा मी माननीय फायनान्स मिनिस्टरने भेटलो, परत मग आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्याने पुढच्या 10 दिवसामध्ये भेटणार आहे। जोपर्यंत हा मार्ग काय मार्ग नाही निघेल तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील। हे होते आपल्या समोर रोकठोक असे माननीय मंगल प्रभातजी लोढा। खरोखरच हे भविष्यामध्ये जोपर्यंत या LIC रहिवाशांना घरं त्यांची मिळणार नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई। गेल्या महिन्यामध्ये म्हणजे 12 जुलैला अटॅक आल्यानंतर मी ओकाडला ॲडमिट झालो। ओकाडला ॲडमिट झाल्यानंतर मला 6 ब्लॉक सांगितले, त्यातला एक स्टेंट टाकली आहे आणि आता बायपास करायची आहे। परवा बायपास करताना मी बिस्टनला ॲडमिट झालो आणि यांचा स्ट्राईक असल्यामुळे डॉक्टरांचा IMAचा, त्यामुळे मला पण डिस्चार्ज घ्यावा लागला आणि डिस्चार्ज घेतल्यानंतर तरीसुद्धा मी आलो इकडे, काय आम्हाला घराची गरज आहे त्यासाठी। मी LIC फेडरेशन का चेयरमैन रमेश निर्मल। पिछले 48 घंटों में ये भव्य राखी हमारी बहनों ने तैयार की है। अगस्त क्रांति मैदान में इस भव्य राखी को तैयार करने में जी जान लगाई है और इस भव्य राखी को तैयार किया है। उद्देश्य सिर्फ इतना है कि प्रधानमंत्री जी LIC की जो इमारतें हैं उनके रीडेवलपमेंट के रास्ते को साफ़ करें। सबसे बड़ी डिमांड एक ही है कि हम लोगों को एक घर मिले, छत मिले, क्योंकि झोपड़पट्टी वालों को तो आसानी से घर मिल जाता है, लेकिन हम लोग मिडिल क्लास के लोग, मध्यम वर्गीय परिवार के लोग, हम लोगों को घर देने के लिए रीडेवलपमेंट की हमारी सशक्त मांग है। और हम चाहते हैं कि इस राखी के माध्यम से प्रधानमंत्री जी तक हमारी बात मंगल प्रभात जी लोढा हमारे माननीय मंत्री जी के द्वारा वहाँ पहुँचे और हमारी बात पूरी हो। हम सबकी तरफ से लाडली बहनों की रक्षा करो। मोदी जी आप पे पूरा भरोसा है। ते सगळं सरकार एकदम व्यवस्थित करेल। टेनंटचं काय, LIC टेनंटला जर 79A लावलेला आहे तो लोक LIC वाले 6 महिने होऊन गेले, प्रत्येकाचे 6 महिने होऊन गेले। मग टेनंटला 6 महिने द्यायचे, त्याच्यात ते लोक आनाकानी का करतात? मग त्यांनी माडावर केस का टाकली? आमचं म्हणणं हेच आहे, मग आम्हाला बेघर करायचं आहे का? आम्हाला काय हे नको आहे का? घरं नको आम्हाला? आम्ही आता मुलांना, माझी सासू हार्ट पेशंट आहे, तिला घेऊन मी कुठे जाऊ? आणि आम्ही शक्य ना, आम्हाला रूम बिम नवीन घ्यायचं आम्हाला शक्य नाही। असं कसं होईल सांगा ना मला। मोदी बोलतात प्रत्येकांना घर LIC तुम्हाला माहिती नाही का? आंगरेवाडी कधी होणार रिडेव्हलपमेंट? मोदीजी प्लीज आंगरेवाडी रिडेव्हलप करा। एकंदरच सगळं LICच्या टेनंटचं रिडेव्हलपमेंट करा, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे आजच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी। बरोबर पण करा। आम्ही कुठे जाणार? घर सोडून आम्ही जाणार कुठे? आणि आम्ही का असे जेवण आमच्या घरात गळतं दरवर्षी आम्हाला खर्च असतो, आम्ही कुठून करणार? नवरा बायको दोघं वयस्कर आहोत, पण ते दरवर्षी आम्हाला पातेली लावून राहावी लागते। जुन्या बिल्डिंगी सगळं पडताय, तर आम्ही काय पडेपर्यंत वाट बघायची का? ते एकदा कोसळलं मग तुम्ही कोसळेपर्यंत वाट बघायची का? आम्ही काहीतरी या निमित्ताने मंगल प्रभातजी लोढा यांच्या मार्फत आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना या महिला एक मोठ्या प्रमाणामध्ये राखी पाठवत आहे। बघूया यांची जी मागणी आहे ही पूर्ण। जनरल सेक्रेटरी, आप जैसे देख रहे हैं मेरे पीछे हम लोगों ने 300 फुट की राखी हम लोग के प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के लिए बनाई है। 200 से ज़्यादा हम लोग की बहनों ने मिलकर राखी बनाई है और ये महाराष्ट्र की सबसे बड़ी राखी है। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याबरोबर मुकेश शाह आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार, मैं मुकेश शाह, LTAOWS जनरल सेक्रेटरी। आज हम लोग यहाँ पे ये जो आप बहन देख रहे हैं 200 लेडीज़ यहाँ पे जमा हुए हैं।
ये जो आप ये भव्य राखी देख रहे हैं, ये भव्य राखी, ये जो बहनें हैं, ये बहनें सारे नरेंद्र मोदी जी को, हम लोग के जो प्रधानमंत्री हैं, उनको गिफ्ट देके ये बोलना चाहते हैं कि हम लोग को ऊपर जो LIC का इतने वर्षों से जो अत्याचार हो रहा है, इस अत्याचार को बंद किया जाए। इसके लिए हम लोग ने इतनी भव्य राखी बनाई है। आगे आप लोग को हम लोग की बहनें बताएंगी कि क्या बात है। लेकिन अत्याचार क्या है वो बताओ। 50 वर्षों से ज़्यादा LIC जो अपनी मनमानी कर रही है और जो ओरिजिनल टेनेंट्स हैं उनको लेज़ी किया जा रहा है। लेज़ी करने के बाद जो जिनका भाड़ा 2000 है उनका 15,000 किया जा रहा है, जिनका 15,000 है उनका 25,000 किया जा रहा है। एक साधारण आदमी जो 15-20 हज़ार रुपये कमाता है वो 25-30 हज़ार रुपये कैसे देगा? और जब ये पैसा हम लोग LIC को नहीं भर पाते तब LIC घर खाली करवाते हैं। मैं राज्य सरकार और सेंट्रल गवर्नमेंट से पूछना चाहता हूँ, जिन घरों को ये खाली करा रहे हैं वो कहाँ पे आके रहे।